नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 27 मे 2026. मंडळी, जर आपलं बियाणं दर्जेदार असेल तर नक्कीच मिळणारं पीक किंवा जे उत्पादन आहे ते चांगलं असणार आहे. पण सध्याचं बदलतं हवामान आणि वाढता शेतीचा खर्च यामुळे शेतकऱ्यांसमोर दर्जेदार बियाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच बियाण्याचं उत्पादन घेतलं पाहिजे. आजच्या कार्यक्रमात आपण याविषयीच माहिती करून घेणार आहोत. ऐकूया कोकणात खरीप हंगामात बियाणे उत्पादनाचे महत्त्व आणि संधी याविषयी डॉक्टर महेंद्र पालशेतकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार शेतकरी मित्र हो, आपल्या कोकणामध्ये खरीप हंगामात बियाणं उत्पादनाचं महत्त्व नेमकं काय आहे आणि या क्षेत्रामध्ये काय संधी उपलब्ध आहेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये कृषी महाविद्यालय दापोली इथून कृषी वनस्पतीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पालशेतकर सर आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, सुरुवातीला कोकणामध्ये खरीप हंगामात बियाणं उत्पादनाचं नेमकं महत्त्व काय आहे याविषयी सांगा. आपल्या कोकणामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात भात लागवड करत असतात आणि कोकणातील मुख्य पीक हे भातच आहे. बरोबर. आणि आपल्याकडे जर कोकणातला पाऊस बघितला तर खूप मुबलक प्रमाणात पाऊस आहे आणि सुपीक जमीन आहे जी भाताला उत्पादन करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि शेतकरी बंधूंनी जर आपलं बियाणं स्वतःच बियाणं जर स्वतः तयार केलं तर ते मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादित करून ते विक्री करू शकतो. जसं आपलं नॉर्मल भात विक्री करण्यापेक्षा उत्पादित जे बियाणं आहे त्याचा जर बियाणं म्हणून विक्री केली तर मोठ्या प्रमाणात त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. म्हणून शेतकरी बंधूंनी की आपण खरीप हंगामामध्ये भात लागवड हे नुसतं भात लागवड न करता त्यामध्ये आपल्या बियाणं उत्पादित करून जास्तीत जास्त आर्थिक लाभ घ्यावा असं मी त्यांना सुचवीन. निश्चितच. त्यामुळे त्यांच्या स्थानिक जातींचा प्रसार त्यांना करता येईल का? स्थानिक जाती आहेत, त्या व्यतिरिक्त विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती आहेत. काही शेतकरी अजूनही मोठ्या प्रमाणात स्थानिक जाती घेत आहेत की त्या आपल्या हवामानाशी मिळत्या जुळत्या आहेत किंवा कीड रोगाला बळी जास्त पडत नाही आहेत किंवा त्यांना काहीतरी मेडिकल काहीतरी गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये. अशा काही जाती अजूनही आपले शेतकरी बांधव घेत आहेत. या व्यतिरिक्त विद्यापीठाने भरपूर जाती विकसित केलेल्या आहेत की ज्या संकरित जाती आहेत किंवा सरळ जाती आहेत. तर मी शेतकरी बांधवांना असं हे करेन की ज्या आपल्या विभागात येतात, ज्या आपल्या जमिनीत चांगल्या प्रकारे येतात अशाच जाती त्यांनी स्वीकाराव्यात आणि त्याचं उत्पादन करून तर भात नाही तर भाताचं बियाणं म्हणून उत्पादन करावं असं मी त्यांना आव्हान करेन. म्हणजे थोडक्यात याकडे त्यांनी व्यवसायाच्या दृष्टीने पाहावं असं तुमचं म्हणणं आहे? निश्चित त्यांनी व्यवसायाच्या दृष्टीने पाहावं. नुसतंच भात उत्पादन करून तुम्हाला तेवढा दर मिळत नाही. तेच जर तुम्ही बियाणं म्हणून निर्मित केलीत ना तर त्याला नक्कीच दर मिळतो आणि आपलंच बियाणं आपल्याला वापरता येतं आणि तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना पण देऊ शकता. बरोबर. आता बियाणं उत्पादन म्हणजे थोडक्यात काय ते सांगा. आपले शेतकरी बांधव आहेत जे पेरणीसाठी जे वापरतात ते बियाणं ते शुद्ध, एक तर ते शुद्ध असावं, ते निरोगी असावं आणि ते प्रमाणित बियाणं असावं जेणेकरून ते जे बियाणं तयार केलेलं आहे ते तांत्रिक पद्धतीने केलेलं असतं. त्याच्यामुळे ते तांत्रिक पद्धतीने निर्मिती केलेलं बियाणं जर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये वापरलं तर ते नक्कीच त्यांच्या उत्पादनावरती परिणाम करतं. नक्कीच. आता या येणाऱ्या खरीप हंगामात कोणत्या पिकांच्या बियाणं उत्पादनाला जास्त संधी आहे असं तुम्हाला वाटतं? खरीप हंगामात आपण कोकणात बघितलं तर आपलं मुख्य पीक भात आहे. दुसरं म्हणजे तुमचं नाचणी आहे आणि वरी आहे. आणि आपले कोकणातले काही शेतकरी भुईमूग घेतात. त्या भुईमूग असेल, नाचणी असेल, वरी असेल, भात असेल, ह्या खरीप हंगामात येणाऱ्या पिकांचं त्यांनी जर बियाणं उत्पादित केलं तर त्याचा फायदाच होईल. या व्यतिरिक्त जर त्यांना भातानंतर किंवा खरीप हंगामानंतर जर रब्बी हंगामात कडधान्य पिकंही ते शेतकरी बियाणं उत्पादित करू शकतात. नक्कीच. म्हणजे नुसताच खरीप हंगाम नव्हे तर त्यानंतर येणाऱ्या रब्बी हंगामातली जी पिकं आहेत, बरीचशी कडधान्य पिकं आपल्याकडे घेतली जातात किंवा भाजीपाला पिकं आहेत त्यांचंही आपण बियाणं उत्पादन करू शकतो. आता शेतकऱ्यांनी आपलं बियाणं उत्पादित करत असताना कोणती काळजी घ्यायला हवी? हा चांगला प्रश्न आहे. कारण बियाणं खरेदी करणे प्रत्येक वर्षी हे खर्चिक आहे. जर शेतकरी बांधवांनी असं
ठरवलं की माझं बियाणंच मीच निर्मित करेन आणि त्यासाठी त्यांना काही काळजी घेणं गरजेचं आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे जे त्यांनी बियाणं उत्पादन करण्यासाठी जे खाचर निवडलेलं आहे त्या निवडलेल्या खाचरामध्ये अगोदरच्या हंगामामध्ये भाताचं जर त्यांनी बियाणं उत्पादित करत असेल तर भाताची दुसरी जात त्या खाचरामध्ये नसावी, म्हणजे पूर्वीच्या हंगामामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे भात हे एक असं पीक आहे की ते सेल्फ पॉलिनेटेड म्हणतो त्याला आपण, आणि त्याच्यामध्ये बाहेरचे परागीकरण होण्याची शक्यता फार कमी आहे. तरी पण जर भात बियाणं जर तुम्ही निर्मित करत असाल त्याला आम्ही आयसोलेशन डिस्टन्स म्हणजे आम्ही त्याला म्हणतो विलगीकरण अंतर ठेवावं लागतं. म्हणजे विलगीकरण अंतर म्हणजे की या आपल्या जे प्रक्षेत्र आहे बियाणाचं त्याच्यापासून कमीत कमी 5 मीटर अंतरावरती दुसरं भाताचं कुठलीही जात नसावी, जेणेकरून ते आपल्या परागीकरण होईल आणि ते आपल्याला मिक्सर करेल. याची एक काळजी घेतली पाहिजे. आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण जे नॉर्मल भात खाण्यासाठी जे तयार करतो ते आपण लवकरच कापणी करतो त्याची, पण शक्यतो शेतकरी बांधवांनी जर आपलं बियाण्यासाठी करत असतील तर त्यांनी काय करावं की ते पूर्ण बियाणं जे लोंबीमधले सर्व दाणे पक्व होईपर्यंत त्याला थांबलं पाहिजे, जेणेकरून त्याची उगवण क्षमता तुमची चांगल्या प्रकारे राहील आणि बियाणं जे आहे ते अतिशय उत्तम दर्जाचं निर्माण होऊ शकतं. खरंय, म्हणजे यामुळे शुद्ध आणि दर्जेदार बियाणं आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकतं. आता यासाठी आपल्या शासनाकडून किंवा कृषी विभागाकडून काही मदत मिळते का? हा, आपल्या बियाणं उत्पादित करण्यासंबंधी की जर आमचं कोकण कृषी विद्यापीठ आहे किंवा बियाणे महामंडळ आहेत त्यांच्या मार्फतनं अशी वेगवेगळे प्रशिक्षण ते आयोजित करतात किंवा तांत्रिक मार्गदर्शन दिलं जातं. मी शेतकरी बांधवांना असे विनंती करेन की त्यांना आवाहन करेन की जेव्हा जेव्हा कधी अशी प्रशिक्षणं असतात किंवा तांत्रिक मार्गदर्शन असतात की बियाणं उत्पादित करताना कोणती कोणती काळजी घ्यावी आणि त्याचे फायदे काय आहेत हे त्या प्रशिक्षणामार्फत किंवा त्याच्या तांत्रिक मार्गदर्शनामार्फत शेतकऱ्यांना मिळू शकतं. म्हणून मी शेतकरी बांधवांना असे आवाहन करेन की त्यांनी अशी जी काही प्रशिक्षणं असतात विद्यापीठामार्फत असू दे किंवा बियाणे महामंडळामार्फत असू दे ती सर्व त्यांनी अटेंड करावीत, ज्यांनी तिथे जाऊन ते सगळं आत्मसात करावं आणि आपल्या शेतामध्ये ते राबवावं. नक्कीच. आता आपल्या कोकणामधील कडधान्य आणि गळीतधान्य बियाणं उत्पादनाचं महत्त्व नेमकं काय त्याविषयी सांगा. मगाशी सांगितल्याप्रमाणे कोकण म्हटलं की भात, आणि भात कापणीनंतर बरीचशी जमीन कोकणातली पडीक असते. त्याला कारणं भरपूर आहेत की पाण्याची उपलब्धता नसते किंवा आता सध्या रानटी जनावरांचा त्रास मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला आहे शेतकरी बांधवांसाठी. पण ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्या शेतकऱ्यांनी कडधान्य पिकाकडे वळावं भात पिकानंतर, असं मी त्यांना सांगेन. बरोबर. त्याच्यामध्ये कुळीत आहे, मूग आहे, उडीद आहे, वाल आहे, मोठ्या प्रमाणात वाल घेतला जातो. भात पिकानंतर ही कडधान्य पिकं घेतल्यानंतरचा मोठा फायदा म्हणजे ही पिकं जी आहेत ना त्याची नत्र स्थिरीकरण करतात आणि जमिनीचा पोत सुधारण्याची मदत करतात. बरोबर. त्यामुळे पुढील हंगामामध्ये जर तुम्ही भाताचं बियाणं घेत असाल किंवा भात उत्पादित करत असाल तर नक्कीच तुमचा कडधान्य पिकामुळे त्या जमिनीचा पोत सुधारलेला असतो आणि तुमच्या उत्पादनामध्ये परिणाम करत असतो. म्हणून मी शेतकरी बांधवांना असं विनंती करेन की भातानंतर पडीक न ठेवता शक्यता असल्या तर कडधान्य पिकं घ्या, कारण तुमच्या जमिनीचा पोतही सुधारेल आणि पुढचं जे खरीप हंगामातलं जे पीक आहे ते तुम्हाला भरघोस उत्पादन देऊ शकतं. नक्कीच. आता सर, बियाणं उत्पादन आणि साध्या पीक उत्पादनामध्ये नेमका काय फरक असतो? आता बघा की कसे सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला बियाणं उत्पादन करायचे तर काही काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्याला खाण्यासाठी भात करायचा आहे तर आपण म्हणतो की त्याच्यात आयसोलेशन डिस्टन्स किंवा विलगीकरण अंतर किंवा ते प्री मॅच्युअर म्हणजे अगोदरच कापायला लागतं किंवा खाण्यासाठी असेल तर. पण साधे पीक आपण खाण्यासाठी घेतो पण बियाणं हे आपलं शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेनेटिक प्युरिटी हा एक विषय असतो, तिची म्हणतात वाण शुद्धता असते. जे खाण्यासाठी वापरतो त्याच्यात आपण जेनेटिक प्युरिटी किंवा वाण शुद्धता बघत नाही, पण जर बियाणेसाठी जर वापरत असाल तर त्याच्यात वाण शुद्धता हा एक मोठा घटक आहे की जो जेनेटिक प्युरिटी असतो तो तुम्हाला तिथे पाळावाच किंवा तिथं मेंटेन करावाच लागतो. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काळजी घ्यायची झाली तर एक रोगिंग म्हणून एक टर्मिनॉलॉजी वापरली जाते. रोगिंग म्हणजे काय की आपल्या जे बियाणं उत्पादित क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये इतर झाडं जी येतात म्हणजे भातातलीच असतील किंवा इतर आणखीन झाडं असतील, भातच असेल किंवा इतर, पण भाताची पण वेगळी जातीची जर त्याच्यात झाडं आलेली असतील तर ती वेळोवेळी काढणे. बरोबर. म्हणजे त्या प्रक्षेत्राला तुमचं बियाणं उत्पादित क्षेत्र असेल त्या क्षेत्राला तुम्हाला वेळोवेळी भेट देणं गरजेचं आहे. म्हणजे समजा तुमचं व्हेजिटेटिव्ह स्टेज असेल म्हणजे त्याला वाढीचा कालावधी असेल त्यावेळी एकदा तुम्हाला भेट देणं गरजेचं आहे.
ज्यावेळेला तुमचं पीक फुलोऱ्यात येतं त्यावेळेला त्या प्रक्षेत्राला भेट देणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुमचं पीक तयार होतं कमीत कमी 3 तिरी तुम्हाला तिथं त्या प्रक्षेत्राला भेट देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं मी मगाशी सांगितलेली जेनेटिक प्युरिटी की वाण शुद्धता ही राखणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला 3 प्रक्षेत्र भेटी देणं गरजेचं आहे. कारण जेणेकरून तुम्ही त्याच्यातले जे काही ऑफ टाईप प्लांट्स आम्ही म्हणतो की जे वेगळी प्लांट्स आहेत, जी वेगळी झाडं आहेत ती वेळोवेळी काढणं गरजेचं आहे, तरच तुमचं ते वाण शुद्ध राहू शकतं. आणि ह्या प्रकाराची आवश्यकता आपल्याला जे आपण साध्या पद्धतीने खाण्यासाठी जे भात आपण उत्पादित करतो त्यासाठी आपल्याला याची गरज लागत नाही. म्हणून शेतकरी बांधवांनी जरी आपण जर बियाणं म्हणून उत्पादित करत असेल तर वेळोवेळी त्याला प्रक्षेत्र भेट देणे आणि त्याची वाण शुद्धता राखणे हे फार महत्वाचं आहे. खरंय. आता बियाणं उत्पादनासाठी हवामानामधले कोणते घटक हे महत्वाचे ठरतात? बियाणं उत्पादन म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला बियाणं उत्पादित करणे ते शुद्ध असायला पाहिजे, ते दर्जेदार असायला पाहिजे. ह्या तर गोष्टी आल्यात. पण त्यासाठी आपल्याला आवश्यक असणारं तापमान असेल, त्याचा पाऊसमान असेल किंवा तुमची सुपीकता जमिनीची असेल की आवश्यक असलेला सूर्यप्रकाश असेल. आता तुम्हाला माहितीच आहे, आता एक उदाहरण म्हणून सांगतो. बियाणं उत्पादित करायला घेतल्यानंतर की समजा बियाणं उत्पादित करताना जर फुलोऱ्यात असताना जर पाऊस आला अचानक तर त्याच्यात मोठ्या प्रमाणात पडींज होतं किंवा त्याच्यावरती कीड रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो किंवा त्याच्यावरती बुरशीजन्य रोग येतात आणि किंवा असे रोग येतात की ते आपल्याला कंट्रोल करणं आर्द्रता वाढते. असे जे उत्पादित बियाणं आहे ते बियाणं जर तयार व्हायच्या कालावधीत जर पाऊस आला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. म्हणून काही जे घटक आहेत ते आपल्याला म्हणजे आता ते नैसर्गिक आहे, ते नैसर्गिक असल्या कारणाने आपल्याही किंवा शेतकरी बांधवांच्याही हातात नाहीये. पण शक्यतो ती काळजी घेतली पाहिजे की आपलं बियाणं कसं वाचेल, की अनियमित पाऊस आहे किंवा एका खंड पडलेला पाऊस आहे त्यामध्ये आपलं बियाणं उत्पादित आणि आपलं शुद्ध बियाणं कसं निर्मित होईल याची काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी. बरोबर. आताच तुम्ही म्हणताय की अचानक जर पाऊस आला तर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते, नाही का? मग आपल्या कोकणामध्ये आपण सध्या बघतोय तर दरवर्षी भरपूर पाऊस पडतो आणि अनियमित पावसाचं प्रमाण सुद्धा आपल्या कोकणामध्ये भरपूर वाढलेलं आहे. तर अशा स्थितीमध्ये बियाणं उत्पादन हा प्रकल्प आपल्या कोकणासाठी किती महत्वाचा आहे, काय सांगाल याविषयी? कोकणात आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे भात हे मुख्य पीक आहे आणि मी असं सांगेन की जरी अनियमित पाऊस असेल किंवा पावसाचा खंड पडत असेल तरी आपल्याला दुसरा पर्याय नाही. भात हे एकमेव पीक असं आहे की तारू शकतं शेतकरी बांधवांना. त्यामुळे शेतकरी बांधव काय करतो की 2 प्रकारच्या जाती आहेत, एक संकरित जाती असतात आणि एक सरळ जाती असतात. शेतकरी बांधवांसाठी जर ते संकरित जाती वापरत असतील भाताच्या सुद्धा तर त्यांना पर्याय नाही, दरवर्षी त्यांना बियाणं खरेदी करावायचेच आहे. पण जर ते साध्या सरळ जाती वापरत असतील, जे शेतकऱ्यांनी सुधारित वाण आहेत आपले विद्यापीठाने विकसित केलेले, ते जर सुधारित वाणाचं ते बीज निर्मिती करू शकले स्वतःचे स्वतः तर त्यांना दरवर्षी ते बियाणं आणायची गरज लागणार नाही. ते त्यांचं ते बियाणं तयार करू शकतो. जो बियाणं खरेदी करण्यासाठी जो खर्च होय तो वाचवू शकतात. म्हणून मी म्हणेन की जरी आपल्याकडे पाऊस अनियमित असेल त्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये, आपलं बियाणं आपण निर्मित करावं शेतकरी बांधवांनी. आणि बियाणं आपलं ते निर्मित केलं शुद्ध आणि दर्जेदार केलं तर तुमच्या पुढच्या सीझनसाठी जे तुम्ही बियाणं वापरणार आहात ते तुम्हाला माहिती आहे की माझंच उत्पादित बियाणं आहे, माझं शुद्ध बियाणं आहे, माझं दर्जेदार बियाणं आहे, माझी उगवण क्षमता चांगली आहे. त्यामुळे ते खात्रीशीर ते पुढच्या सीझनमध्ये ते लावू शकतात. खरंय. आता बियाण्याची उगवण क्षमता जी आहे ती टिकवण्यासाठी काय करायला हवं? उगवण क्षमता ही तुमच्या बियाण्यामध्ये किती आर्द्रता आहे त्याच्यावरती ठरतं शक्यतो. ज्या वेळेला तुम्ही बियाणं उत्पादित करता तुम्ही पूर्ण तयार झालेलं, आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे बियाणे काढणी ही कधी करावी तर पूर्ण तयार झाल्यानंतर करावी. शेतकरी जनरली ही टेक्निक वापरतात की बियाणं तयार झालंय की नाही किंवा त्याचं साठवणुकीसाठी ते तयार आहे की नाही हे बघण्यासाठी ते दाताने असं तोडून बघतात तयार झालेलं उत्पादित बियाणं. त्याचा जर कटकन आवाज आला तर ते म्हणतात की हे बियाणं माझं तयार आहे आणि मी ते साठवणूक करू शकतो. ह्यामध्ये जर उगवण क्षमता जर तुम्हाला ठेवायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला त्याची आर्द्रता प्रत्येक पीकनी आहे त्याची वेगवेगळी आहे. शक्यतो 10 ते 12% आर्द्रता जर असेल तर त्याची उगवण क्षमता चांगली राहते. आणि दुसरा घटक म्हणजे तुमची साठवणूक. तुम्ही कोरडं हवामान आणि योग्य साठवणूक केली तर नक्कीच तुमच्या बियाण्याची उगवण क्षमता चांगल्या प्रकारे राहू शकते. खरंय. आता सर, सेंद्रिय पद्धतीने बियाणं उत्पादन जे आहे ते करता येतं का? नक्कीच करता येतं, कारण हल्ली खूप मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पद्धतीकडे वळत आहेत.
आणि जे उत्पादित आहे, जे उत्पादन आपल्याला जर सेंद्रिय पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही नक्की शेतकरी बांधवांनी सेंद्रिय पद्धतीने पण बियाणे उत्पादित करू शकता. असं काही नाही आहे की तुम्हाला फर्टिलायझर किंवा केमिकलनीच करता येईल असं काही नाही आहे. त्यामुळे नक्कीच त्यांनी सेंद्रिय पद्धतीने पण बियाणं उत्पादन करू शकता शेतकरी बांधव. आता आपण बघतो की आपल्या कोकणामध्ये खार जमिनी मोठ्या प्रमाणावर आहेत, तर यामध्ये बियाणं उत्पादन आपण करू शकतो का? नक्कीच करू शकतो, कारण कोकणामध्ये खार जमीन मोठ्या प्रमाणातच आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे. आणि आमच्या विद्यापीठामार्फत खार जमिनीमध्ये तग धरतील अशा 3 जाती विकसित केलेल्या आहेत. एक बरोबर. पनवेल 1 आहे, 2 आहे आणि 3 आहे. आणि त्या क्षार प्रतिकारक आहेत. त्यामुळे जर त्या जातींचं आपण बियाणं उत्पादित केलं शेतकरी बांधवांनी तर ते मोठ्या प्रमाणात जाऊ शकतं. कारण ह्या क्षार प्रतिकारक जाती आहेत त्या तुमच्या खार जमिनीसाठी आहेत. आणि मोठ्या प्रमाणात खार जमिनी आपल्याकडे पडीक असतात की जेणेकरून त्यांना ते भात जातींचं बियाणं मिळत नाही की ज्या जाती त्या क्षाराला प्रतिकारक आहेत. म्हणून शेतकरी बांधवांना जर शक्य असेल तर त्यांनी या खार जमिनीसाठी ज्या पनवेल 1, 2, 3 या जाती या विद्यापीठाने विकसित केल्या आहेत त्याचंही त्यांनी बियाणं उत्पादित करावं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ घ्यावा. आता बियाणं उत्पादनामध्ये रोग आणि कीड व्यवस्थापनाचं नेमकं महत्त्व काय आहे? बियाणं उत्पादनामध्ये रोग आणि कीड हे फार महत्त्वाचा घटक आहे. त्याचं नियंत्रण हे फार महत्त्वाचा घटक आहे. काही रोग असे असतात की बियाण्यामार्फत पसरत असतात. त्यासाठी आम्ही सुचवतो की तुम्ही बियाणाला ट्रीटमेंट करा की बुरशीनाशक वापरा, त्याचं ट्रीट करा आणि मग ते पेरणीसाठी वापरा. कारण खूप असे जे रोग आहेत की बियाण्यामार्फत पसरत असतात आणि ते बियाण्यामार्फत न पसरण्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट केली जाते, फंजिसाईड वापरली जातात. त्याचे शेतकऱ्यांनी वापर करावा जेणेकरून जे बियाण्यामार्फत रोग आणि किडी पसरत असतात त्याचा प्रादुर्भाव कमी होऊ शकेल. आता बियाणं उत्पादनासाठी हवामान बदल किती मोठा धोका आहे आणि त्यावर आपल्याला कशी मात करता येईल? अशी सांगितल्याप्रमाणे हवामान बदल म्हणजे कमी अतिवृष्टी असेल किंवा पावसाचा खंड पडत असेल, काही वेळेला पूर्ण बियाणं आपण जाऊ शकतं. म्हणजे आपला जर अनियमित पाऊस असेल, मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचं बियाणं उत्पादित व्हायच्या वेळेला, तयार व्हायच्या वेळेला पाऊस आला तर तिथंच ते बियाणं तयार होऊन जातं किंवा त्याचं जर्मिनेशन होतं, तिथंच उगवायला सुरुवात होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा लॉस होऊ शकतो शेतकरी बांधवांसाठी. म्हणून आपलं बियाणं सीड बँक असतात, त्या सीड बँकमध्ये आपण स्टोअर करू शकतो. म्हणजे आता आपण सांगू शकत नाही की हवामानात मोठ्या प्रमाणात बदल व्हायला लागलेले आहेत. अनियमितता पावसामध्ये आलेली आहे आणि अनियमित पावसामुळे मोठ्या प्रमाणात आपलं सीड लॉस होऊ शकतो. म्हणून जे काही आपल्याकडे जे वाण महत्त्वाचे आहेत ते आपल्याला म्हणजे भविष्यासाठी आवश्यक आहेत अशा वाणांचा आपण संग्रह करून जर सीड बँकेत ठेवला तर तो आपण जे क्लायमेट चेंजमुळे होणारा जो परिणाम आहे तो आपण थांबवू शकतो की जे बियाणं आपलं परत मिळू शकतं तुम्ही जर सीड बँकमध्ये ते स्टोअर करून ठेवलं तर. नक्कीच. बियाणं उत्पादनात मधमाशा आणि इतर कीटकांची भूमिका कोकणच्या संदर्भात काय सांगाल? मगाशी सांगितल्याप्रमाणे भात हे स्वपरागित आहे, म्हणजे सेल्फ पॉलिनेटेड म्हणतो आपण ते. पण इतर जी पिकं आहेत की कडधान्य पिकं आहेत किंवा भाजीपाला पिकं आहेत या पिकांमध्ये ते मधमाशा ह्या एक भूमिका पार पाडत असतात. म्हणजे ते परागीकरण करण्यासाठी. समजा कारळा पीक आहे किंवा तीळ पीक आहे, आपल्या कोकणामध्ये तिळाचं मोठ्या प्रमाणात घेतलं जातं किंवा कारळा घेतला जातो. आता हे कारळा पीक, तीळ पीक याच्यावरती तुम्हाला मोठ्या प्रमाणात मधमाशा दिसतील. मधमाशा हे काय करतात की परागीकरण करण्यास मदत करतात आणि परागीकरण केलं तर नक्कीच आपलं उत्पादन वाढतं. म्हणजे जेवढं तुमचं परागीकरण होईल मधमाशांमार्फत तेवढं तुमचं परागीकरण होऊन त्याचं उत्पादन वाढतं आणि दर्जेदार उत्पादन बियाणं तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे तुम्हाला जवळपास 20% उत्पादन वाढलेलं दिसेल जर परागीकरण मधमाशांमार्फत झालं तर. नक्कीच. आपल्या कोकणच्या भौगोलिक परिस्थितीत खरीप हंगामात भात बियाणं उत्पादनाचं महत्त्व काय आहे? कोकणची भौगोलिक स्थिती म्हणजे आपली अतिवृष्टी आहे, डोंगराळ भाग आहे आणि बाहेरील भागातून येणारे बियाणे इथल्या वातावरणात जर एखादा तग धरू शकत नाहीये. आता आपण काय करतो, एखादी गुजरातची जात असेल आणि ती गुजरातची जात आपण आपल्या विभागात आणली, आपल्या या कोकणात आणली तर ती उत्पादित त्याचं बियाणं किंवा ती जात त्या भागासाठी त्यांनी शिफारस केलेली असते. तीच जात जर आपण इथे आणली तर ती जात एखाद्या वेळेस ते आपल्या या हवामानात किंवा आपल्या या जमिनीत तग धरू शकत नाही.
त्यामुळे मी शेतकरी बांधवांना असं विनंती करेन की त्यांना आवाहन करेन की आपल्या हवामानाला, कोकणातील हवामानाला सोसणारे वाण जे स्थानिक पातळीवर तयार केला त्याची पिकाची प्रतिकारशक्ती वाढते. म्हणजे जर आपल्या हवामानाला सोसणारे वाण आपण जर आपल्या स्थानिक पातळीवर तयार केलं, त्याचं बियाणं उत्पादित केलं, तर त्या पिकाची प्रतिकारशक्ती वाढते आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे बियाणे वेळेवर येणं गरजेचं असतं. त्यामुळे स्थानिक जर उत्पादन केलं तर तुम्हाला बियाणं वेळेवर उपलब्ध होईल आणि तुम्ही निश्चितच तुम्हाला जे बियाणं बाहेरून आणायची गरज आहे की ते बियाणं आपल्या इथे किंवा त्या जाती आपल्या इथे तग धरू शकत नाही आहेत, त्यांची गरज पडणार नाही. तुमच्या स्थानिक जाती तुम्ही वापरू शकता आणि व्यवस्थित उत्पादन घेऊ शकता. बरोबर. आता संकरित भात बियाणं उत्पादन कोकणामध्ये यशस्वी होऊ शकते का, आणि त्यामधील तांत्रिक अडचणी काही असतील तर हा, त्याविषयी नक्कीच होऊ शकतं. कोकणामध्ये सह्याद्री 1, 2, 3, 4 ह्या आपल्या विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती आहेत आणि या सर्व जातींना मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा आहे. तुमचं संकरित भात बियाणं उत्पादन करण्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात, एक नर वाण आणि एक मादी वाण. आणि या 2 वाणांची आपल्याला मुळींची लागवड करावी लागते. नर वाणाची पण करावी लागते आणि मादी वाणाची पण लागवड करावी लागते. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तुम्हाला हायब्रिड किंवा संकरित बियाणं निर्मिती करायची आहे त्यावेळेला या 2 वाणांची, नर वाण आणि मादी वाणांची, तुम्हाला फुलरत येण्याचा कालावधी हा तुम्हाला मॅच करावा लागतो. म्हणजे त्याला आम्ही सायंटिफिकली सिंक्रोनायझेशन ऑफ फ्लॉवरिंग म्हणतो. जर ते नर आणि मादी वाणाचं तुम्ही फुलोरम हे केलात, सिंक्रोनाइज केलात, तर नक्कीच तुम्हाला हायब्रिड सीड किंवा संकरित बियाणं उत्पादित करू शकता. बरोबर. शेतकरी जर संकरित बियाणं उपलब्ध करू शकले किंवा ते उत्पादित करू शकले तर आपल्याला माहितीच आहे की संकरित भाताला किंवा संकरित बियाणाला खूप डिमांड आहे आणि त्यांना आर्थिक लाभ सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. नक्कीच. कोकणात दरवर्षी 7 ते 8 लाख हेक्टरवर भात शेती होते. अशा वेळी स्थानिक बियाणं उत्पादनाचं आर्थिक महत्त्व काय सांगाल? कोकणातील शेतकरी, मी सांगितल्याप्रमाणे की शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणं विकत घेण्याची गरज नाहीये. आपण काय करतो की इतर राज्यातून किंवा आपल्याच राज्यातून दरवर्षी बियाणं आपण खरेदी करतो आणि मोठ्या प्रमाणात आपला खर्च होत असतो शेतकरी बांधवांसाठी. हेच जर आपण बियाणं आपलं उत्पादित केलं, जर आपल्या गावातच तयार केलं, तर तो जो खर्च आपला आहे किंवा जो खर्च खरेदी करण्यासाठीचा जो खर्च आहे हा पैसा आपण आपल्या स्थानिक अर्थव्यवस्थेतच राहू शकतो. बरोबर. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचतो आणि शेतकरी बांधवांना बियाणे हे स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतं. आणि जर आपण आपलंच बियाणं उत्पादित करू शकतो तर काही आपल्याला रोजगार पण उपलब्ध करून देता येईल. नक्कीच. म्हणून शेतकरी बांधवांनी स्थानिक बियाणं उत्पादनासाठी जास्तीत जास्त भर द्यावा असं मी त्यांना आवाहन करेन. नक्कीच. आपल्या कोकणामधील हवामान दमट आहे, मग बियाणं साठवणुकीत काय आव्हानं येतात आणि त्यावर काय उपाय करता येतील? मगाशीच सांगितलं की आपल्याला बियाणं साठवणुकीत जर काळजी घ्यायची असेल तर आपला बियाणातला ओलावा किंवा आर्द्रता ही जर तुम्ही व्यवस्थित मेंटेन केलीत की 10 ते 12% त्याची आर्द्रता किंवा ओलावापर्यंत आणलं, तेवढं सुरक्षितपर्यंत, तर नक्कीच तुम्ही तुमचं बियाणं हे चांगल्या प्रकारे साठवणूक करू शकता, त्याची उगवण क्षमता ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला कशामध्ये साठवणूक करताय, गनी बॅग आहेत किंवा कोणत्या प्रकारच्या बॅग आहेत त्या तुम्हाला, आणि साठवणूक जर मोठ्या प्रमाणात करत असेल तर तुमचे साठवणुकीचं कुठलंही माध्यम आहे हेही तुम्हाला त्या साठवणुकीवरती परिणाम करत असतं. म्हणून शेतकरी बांधवांनी आपल्याकडचं माहिती आहे की कोकणात दमट हवामान आहे आणि दमट हवामानामध्ये आर्द्रता वाढते आणि आर्द्रता वाढली की बियाणाची आर्द्रता वाढणार आहे. त्यामुळे शक्यतो 10 ते 12% आर्द्रता आणावी आणि योग्य साठवणूक केली तर नक्कीच त्याच्यावरती काहीही परिणाम होणार नाही. नक्कीच. बियाणं कोटिंग तंत्रज्ञान म्हणजे काय आणि कोकणातील पावसाळ्यामध्ये त्याचा काय फायदा होतो? हा, बियाणे कोटिंगमध्ये त्याच्यावरती बियाणावरती एक पोषक तत्वे, बुरशीनाशके किंवा ओलावा टिकून ठेवणाऱ्या पदार्थांचा एक पातळ थर दिला जातो बियाणावरती, त्याला म्हणायचं कोटिंग. आता कोकणामध्ये समजा पेरणीनंतर कधी कधी काय होतं की 8 ते 10 दिवस पाऊस सलग राहतो, पाणी साठून राहतं. त्यामुळे काय होईल की बियाणं आपलं कुजून जाईल, खराब होऊन जाईल बियाणं साठून राहिल्यामुळे. पण जर तुम्ही कोटिंग केलेलं बियाणं असेल तर ते बियाणं त्या पावसामुळे जरी पाणी साठून राहिलं तरी ते कुजून जात नाही किंवा सडत नाही. त्यामुळे पावसाचा जोर जसा कमी झाला तर ते परत जोमाने उगवतं. ह्याचा फायदा होतो की तुमचं बियाणं, पेरणी केलेलं बियाणं तुमचं वाया जात नाही कोटिंग केलेलं असेल तर. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जर सीड कोटिंग केलं तर
ते एक तुमचं बियाणं तुमचं वाचू शकता. नक्कीच. दुसरी एक संकल्पना म्हणजे बियाणं स्वावलंबन म्हणजे काय आणि ते कोकणासाठी का गरजेचं आहे? बियाणे स्वावलंबन म्हणजे आपल्या भागातील पारंपरिक आणि सुधारित वाणांच्या बियाण्यावर आपला अधिकार असणे. हम्म. ज्या आपल्या पारंपरिक जाती पूर्वपार चालत आलेल्या आहेत आणि विद्यापीठाने ज्या सुधारित वाणं निर्मित केलेल्या आहेत हम्म. त्या वाणावरती आपला अधिकार असणे. अनेकदा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बियाण्यावर अवलंबून राहिल्यामुळे स्थानिक वाण नष्ट होतात. आपण काय करतो की ज्या बाहेरच्या वेगवेगळ्या कंपन्यांची जाती आहेत की ज्या बियाण्यावर आपण अवलंबून राहतो आणि त्यामुळे आपण जे स्थानिक वाण आहे त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष करतात आणि त्या हळूहळू नष्ट होत चालल्या आहेत. हम्म. पण कोकणची जैवविविधता ही मोठ्या प्रमाणात आहे. त्याचं रक्षण करणं हे शेतकरी बांधवांचं एक कर्तव्य आहे. त्यामुळे जैवविविधतेचं रक्षण म्हणजे आपले जे स्थानिक जे वाण आहेत ते त्यांनी जतन करणं गरजेचं आहे. हम्म. जरी ते कमी उत्पादित देत असतील किंवा एखाद्या आता आपल्या बदलत्या हवामानानुसार ते तग धरत नसतील तरी पण त्या स्थानिक वाणांचं जतन करणं हे खूप मोठी काळाची गरज आहे. हम्म. त्यामुळे शेतकरी बांधवांना मी विनंती करेन किंवा त्यांना आवाहन करेन त्या ज्या शेतकऱ्यांकडे स्थानिक वाण आहेत त्यांनी ते जतन करावेत आणि ज्या वेळेला आपल्या बियाणाचा तुटवडा भासतो त्यावेळेला हेच गावातलंच बियाणं तुम्हाला उपयोगी पडेल. नक्कीच. दुसरं ते म्हणजे सीड रिप्लेसमेंट रेट म्हणजे काय आणि कोकणात तो वाढवणं का महत्वाचं आहे? हां, तर काय असतं की आपण जरी शेतकरी बियाणं आपण उत्पादित केलं, दरवर्षी उत्पादित केलं, ते पुढच्या वर्षी ठेवलं, परत उत्पादित केलं, पुढच्या वर्षी ठेवलं, पण मी शेतकरी बांधवांना अशी विनंती करेन की त्याचा सीड रिप्लेसमेंट रेट असतो. म्हणजे दर 3 वर्षांनी मात्र तुम्हाला ते बियाणं बदलावं लागेल. म्हणजे जो अधिकृत त्याचा जो सोर्स आहे त्या सोर्सकडनं त्या बियाणं खरेदी करणं आवश्यक आहे. एखादं सुधारित वाण मी यावर्षी घेतलं आणि ते सुधारित वाणापासून मी बियाणं उत्पादित केलं, ते पुढच्या वर्षी वापरू शकतो, 3ऱ्या वर्षापर्यंत वापरू शकतो. पण शक्यतो शेतकऱ्यांनी 3 वर्षानंतर ते बियाणं बदलणं गरजेचं आहे. बियाणं बदल म्हणतो आपण त्याला. जर तुम्ही 3 वर्षानंतर बियाणं बदललं तर कमीत कमी 15 ते 20% तुमचं उत्पादनावर फरक पडेल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला सीड रिप्लेसमेंट रेट हा वाढला पाहिजे कोकणातील, जेणेकरून उत्पादनावर ते परिणाम होऊ शकतो. शेतकरी मित्र, तुमच्या लक्षात आलंच असेल की बियाणं उत्पादन हा जसा एक शुद्ध आणि दर्जेदार बियाणं शेतकऱ्यांना पुरवण्याचा एक मार्ग आहे, त्याचबरोबर हे एक प्रभावी माध्यम आहे चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठीचं. सर, आज आपण इथे आलात आणि कोकणात खरीप हंगामात बियाणं उत्पादनाचं महत्त्व आणि यामध्ये कशा संधी उपलब्ध आहेत याविषयीची सविस्तर माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. कोकणात खरीप हंगामात बियाणे उत्पादनाचे महत्त्व आणि संधी याविषयी डॉक्टर महेंद्र पालशेतकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. तेव्हा मंडळी, आता निरोपाची वेळ झाली. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. नमस्कार.